महाविकास आघाडी उद्ध्वस्त होत असल्याची चाहूल लागल्यानं संजय राऊत यांनी नागपुरात स्वबळावर निवडणुकीची घोषणा केली असल्याची टीका राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी केली। यांनी म्हटले की स्वार्थासाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष आता विभक्त होत आहेत। विधानसभा निवडणुकीत जनता हाकलून लावल्यानंतर त्यांच्यात भांडणं सुरू झाले आहे। अजित पवारांवर टीका करणारे संजय राऊत आता स्वतःच अस्थिर झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। असा आहे, संजय राऊतांना ही चाहूल लागली होती की महाविकास आघाडी ही उद्ध्वस्त होत आहे आणि अधोगतीला जात आहे। त्याच्यामुळे संजय राऊतांनी पहिलेच नाना पटोलेंच्या नागपूर शहरामध्ये येऊन एक स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार। आज अशी परिस्थिती आहे की ते स्वार्थासाठी एक आले होते, पण या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना परमनंट हाकलून दिलं आणि याची चाहूल लागली म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट केलं। कारण की समोर मुंबईचं इलेक्शन आहे, नागपूरचं इलेक्शन आहे, पुणे कल्याण या भागातले इलेक्शन आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडी ही पूर्णपणे अपयशी ठरणार आहे याची चाहूल लागल्यामुळे ते हे स्टेटमेंट केलं। आता मला सांगा, तुम्ही हे सगळे मिळून एक वेळ अजितदादांना डिवचत होते, पण आता काय झालं? ऍक्सिडेंटल नेते म्हणे अजितदादांना। अहो, हे तर मेंटलच नेते आहेत ना। शेवटी त्यांनी आपल्या म्हणजे किती मी काय म्हणतो याचा डोक्याने आम्ही काय करतो आणि किती खालच्या दर्जाला जाऊन आम्ही बोलतो हे आज इथं सिद्ध झालेलं आहे। मला असं वाटतं की संजय राऊतांनी एक तर त्यांना कोणत्याच पक्षाचे लोक एक्सेप्ट करायला तयार नाही। ते स्वतःला सगळ्या पक्षाचा प्रवक्ता समजतात, स्वतःच वडेट्टीवारांवर बोलतात, स्वतःच नाना पटोलेंवर बोलतात, पण त्यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष त्यांना मानायला तयार नाहीये। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे स्वार्थ होतं किंवा आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू, पण आता यांना कळलं की आता आम्ही सत्ता स्थापन करण्याच्या बाहेर आहे, म्हणून आज हे एकला चलोचा नारा यांनी लावलाय। अजितदादावर वारंवार टीका करत होते, आज काय मिळालं यांना? आज अजितदादाची बरोबरी करू शकतात का? प्रफुल्ल पटेलांवर नेहमी इक्बाल मिर्चीची जागा घेतली, याची जागा घेतली, आज हे तोंड दाखवण्यालायक राहिले नाहीये। आज यांची इतकी अधोगती झालेली आहे की काँग्रेसवाला यांना डिवचत आहे, हे काँग्रेसला डिवचत आहे, ते राष्ट्रवादीवाले त्यांना डिवचत आहे। म्हणजे मोठे पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं किंवा आपली जर महाविकास आघाडीची एक बैठकही झाली नाही म्हणून। म्हणजे याचाच अर्थ या महाराष्ट्राच्या जनतेने यांना या सत्तेच्या बाहेर परमनंट 15 वर्षासाठी हाकलून दिलेला आहे असं वाटतं।